नमस्कार मित्रांनो. अलीकडे बऱ्याच गोष्टीबद्दल बोललं जातं आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या थोड्याशा वेगळ्या असतात. थोडं आपण ज्याला हटके म्हणतो, असं थोडंसं हटके असतं आणि हे हटके अलीकडे आपल्या सगळ्यांना सोशल मीडियामध्ये, रील्समध्ये पाहायला मिळतं आहे. आणि ते काय आहे, तर ते मला वाटतं की आलोका नावाचा जो एक शॉन आहे आणि तो भारतीय आहे. त्याला आता अलोका दी पीस डॉग असं म्हणून त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली आहे. आणि हा जो डॉग आहे, हा शॉन आहे, हा बौद्ध भिक्षूसोबत शांतता पदयात्रेमध्ये सहभागी होऊन शांती, करुणा आणि प्रेमाचा संदेश संपूर्ण जगभरामध्ये पसरवत आहे. मित्रांनो, आलोका हा एक भटका कुत्रा होता आणि 2022मध्ये व्हिएतनामी आणि अमेरिकन काही बौद्ध भिक्षू शांतता यात्रेच्या निमित्ताने भारतात आले आणि दक्षिणेकडे कुठेतरी हा शॉन त्यांच्यासोबत चालायला लागला. आणि सुरुवातीला त्यांना गंमत वाटली, पण त्यांनी बघितलं की हा शॉन आपल्याला सोडतच नाही, आपल्यासोबतच येतो आहे. अगदी तो आजारी पडला. मग त्या बौद्ध भिक्षूंनी त्याची काळजी घेतली, त्याला दत्तक घेतलं आणि त्याला अमेरिकेत घेऊन गेले. आणि अमेरिकेमध्ये 2025च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथून तर वॉशिंग्टन DC पर्यंत सुमारे साधारणतः 3700 किलोमीटर शांतता पदयात्रा चालली. आणि या सगळ्या पदयात्रेमध्ये आलोका हा बौद्ध भिक्षूसोबत चालत राहिला, वाहनातून साथ देत राहिला आणि तो लोकांचं एक आकर्षणाचं केंद्र बनला. म्हणजे अ, खऱ्या अर्थाने याचं जे काही प्रचार किंवा हा एक जो पीस मार्च आहे, ज्याला आपण शांततेसंदर्भातली पदयात्रा आहे, ही आलोकामुळं लोकांना जास्त आपुलकीची आणि एक वेगळी वाटायला लागली. आणि त्यामुळे त्याचा खूप मोठा प्रभाव जगावरती पडला. अगदी नुकतीच त्याला आलोकाची एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली, पण त्यातून तो पुन्हा बरा होऊन तो पुन्हा बौद्ध सोबत चालायला लागेल. आणि एवढा लोकप्रिय झाल्यानंतर आलोकाचं एक इंस्टाग्राम अकाउंटही ओपन केलं गेलं आणि त्या अकाउंटला लाखो लोकांनी त्याला फॉलो केलं. मित्रांनो, असा हा आलोका शॉन जो भारतीय आहे, तो जगामध्ये बुद्ध सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला माहीत आहे की भारतातले राजकारणी जगामध्ये गेले की सांगतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आलो आहे. पण भारतामध्ये मात्र बौद्ध स्थळं आहेत, त्या बौद्ध स्थळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. किंबहुना जे बौद्ध स्थळं आहेत ते हिंदू स्थळ कसे आहेत अशा पद्धतीचा दाखवण्याचा प्रयत्नही केला जातो. म्हणजे हे भारतीय माणसाचं जे एक दुपट्टी वागणं आहे, जी एक दांभिकता आहे, ही मला वाटतं की या निमित्ताने इथे बोलली पाहिजे. कारण विचार करा की बुद्ध हा भारतातला आहे, पण भारतातला एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की ज्याने संपूर्ण जगावरती 2500 वर्ष राज्य केलं. आणि ते राज्य म्हणजे काही तलवारीच्या जोराने नाही केलं, तर ते शांती, प्रेम, करुणा, आपलेपणा, मानवता हा जो संदेश आहे, हा संदेश बुद्धाने दिला. आणि लोकांना बुद्ध आपला वाटतो. तर खरं पाहिलं तर जगामध्ये जी चांगली लोकं आहेत ती मला आपली वाटतात, ती मला भारतातली वाटतात. गरज नाही की तो अमेरिकेचा आहे, तो कोरियाचा आहे, तो पाकिस्तानचा आहे, तो बांगलादेशचा आहे. चांगला माणूस जो आहे, जो मानवता मानतो, जो माणसाने माणसाशी कसं वागावं हे ज्याला समजतं, तो माणूस म्हणजे आपला माणूस असतो. तर मला वाटतं ही भावना कुठेतरी आपल्या देशामध्ये कमी दिसते म्हणजे काय? कारण आपल्या देशामध्ये आहे जाती व्यवस्था. इथे माणसामध्ये अगोदरच भेद केला जातो. तो आपला आहे का? एखादा माणूस जर एखादं सिंगिंग कॉम्पिटिशन असू द्या, डान्स कॉम्पिटिशन असू द्या, बिग बॉस असू द्या, प्रत्येकजण शोधतो की अरे हा माणूस जो काय जिंकतोय तो कुठल्या जातीचा आहे? तो आपला आहे का? तर या पद्धतीने आपला कोण हे आणि त्याची जात बघून ठरवणारी जी विकृत माणसं म्हणू शकतो आपण याला, ही विकृत माणसं मला वाटतं की भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि या भारतामध्ये एक शान आलोका जगामध्ये जाऊन
लोकांना आपलं म्हणतो आणि लोक आलोकाला आपलं म्हणतात, तर मला वाटतं हा एक खूप मोठा संदेश या निमित्ताने आलोकाने दिलेला आहे. आणि मित्रांनो, खरं पाहिलं तर बौद्ध धर्म हा सगळ्या भारतीयांचा धर्म आहे. पण अजूनही इथे बौद्ध म्हणजे कोण? तर बौद्ध म्हणजे एक विशिष्ट जाती धर्माचे लोक आणि ते त्यांचा द्वेष केला जातो. म्हणजे मी असंही ऐकलं, एक माणूस सांगत होता मला की एखाद्या मुलीला सांगितलं होतं की तू कुणाशी लग्न कर, पण तो बौद्ध आहे का बघ, तो मुस्लिम आहे का बघ, मग ते असेल तर मग वेगळा विचार कर. पण ते म्हणजे सांगायचं काय तर लोकांना बौद्ध मुस्लिम हे वेगळं का वाटावं? सगळे भारतीय आहेत. आणि विशेष म्हणजे आपली जी काही संविधान आहे, हे संविधान सेक्युलर आहे. या संविधानामध्ये सगळे धर्म समान आहेत अशा पद्धतीचं मानलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही नका बेटी व्यवहार करू, म्हणजे नका एकमेकाशी लग्न करू, पण निदान एकमेकाबद्दल तुम्ही आदराने बोललं पाहिजे, एकमेकांना स्वीकारलं पाहिजे. आता हे जे काय आहे इंटरकास्ट मॅरेज म्हणा किंवा रिलिजियस मॅरेज म्हणा, हे काही कुणी सांगून होत नाही. हे एकमेकांचं प्रेम जुळलं की ते होतं, तिथे काय जास्त काय करायची गरज नसते. पण तशी लग्न झाली किंवा तशा पद्धतीची लग्न होऊच नयेत, अशा पद्धतीचं जे एक वातावरण निर्माण केलं जातं किंवा या सोसायटीमध्ये जे मांसाहारी आहेत, जे मटण मच्छी खातात, त्यांना प्रवेश नाही. अरे हे काय सांगतो आपण? किंवा या सोसायटीमध्ये या विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना घरंसुद्धा घरं मिळू नयेत किंवा त्यासाठी काही सूचना किंवा काही नियम जे काही ठरवले जातात, हे सगळे असंविधानिक आहे. पण सगळ्याच ठिकाणी संविधान काही येऊन सांगू शकत नाही की हे चुकीचं आहे म्हणून. कारण इथली जी सोशलॉजी आहे, इथली सामाजिकता आहे, मानसिकता आहे, ही मुळात मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि ही मानसिकता बदलण्यासाठी मला वाटतं की लोकांनी आलोकाकडे पाहिलं पाहिजे. असं म्हणायचे की एखाद्या चांगल्या माणसाकडून काहीतरी शिकावं, पण आता वेळ आलेली आहे की आलोकासारख्या शॉनकडून भारतीयांनी काहीतरी शिकलं पाहिजे. तरच मला वाटतं की आपला देश जो आहे तो अखंड राहील, संघटित राहील आणि सुरक्षित राहील. नाही तर आपण म्हणतो तेवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत. कदाचित असं असं आपल्याला वाटू शकतं की काय फरक पडेल, आपण सगळे एका धर्माची लोक साईडला करूया आणि आपण आपलं सुरक्षित राहू, तर असं नाही. आता अलीकडे आपण पाहिलं असेल की चर्च चर्च ख्रिसमसच्या दिवशी काही ख्रिस्ती बांधवांवरती काही लोकांनी त्यांच्यासोबत अप्रिय वर्तन केल्यामुळे त्याचे पडसाद जगात पडले ना. लगेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अनेक ठिकाणी हिंदू बांधवांना लोकांनी वाईट वागणूक द्यायला सुरुवात केली. त्यांना भारतीय म्हणून त्यांना वाईट वागणूक मिळायला लागली. आता हे सगळं का झालं, तर हे सगळं जग जे आहे हे सगळं बघत असतं की कोण कसं वागतं आहे, तुमच्या देशाची मानसिकता काय, तुम्ही नियम किती पाळताय, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर होतात. मैं मोदी के देश से आया हूँ असं म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस माणूस म्हणतो की मी बुद्धाच्या देशातून आलो आहे, त्याच वेळेस तो माणूस त्या देशामध्ये तरतो, त्या देशामध्ये त्याचा सन्मान केला जातो. पण अलीकडे लोक सांगताना पण सांगतात की मैं मोदी के देश से आया हूँ. आणि मग त्या एका मुलाला पोलिसांनी खूपच, तर एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता की पोलिसांनी त्याला चांगलंच खडसावलं, बजावलं. तर अशा पद्धतीचे अनुभव लोकांना येऊ शकतात. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारतीय म्हणून आपण धर्मनिरपेक्ष राहिलं पाहिजे. आपण विशिष्ट जातीचे आहोत, ठीक आहे ना, आपला धर्म आहे, आपण आपल्या घरी पाळूया ना, त्याला कोण काय नाही म्हणतं आहे. अवश्य पाळायला पाहिजे, आपल्या देवाला मानलं पाहिजे, आपण देवाची पूजा केली पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी आपण घरामध्ये ठेवल्या पाहिजेत. ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस घराच्या बाहेर पाऊल टाकलं की आपण फक्त भारतीय आहोत, एवढी एकच भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ही भावना मला वाटतं आलोकाकडे आहे आणि ती आलोकाच्या माध्यमातून भावना जगामध्ये चांगली पसरत आहे. आता आपल्याला माणसाला ठरवायचं की आपण कसं वागायचं. आजच्या पुरतं आलोकाच्या संदर्भ घेऊन
एवढंच मला बोलावंसं वाटतं. पुन्हा भेटूया, पुन्हा चर्चा करूया वेगवेगळ्या विषयावरती. आणि हो, जर तुम्ही हे माझं चॅनल लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा आणि खूपच आवडलं तर शेअर करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.